काही दिवसापूर्वी सगळीकडे फक्त आणि फक्त एप्स्टीन फाईलचं प्रकरण गाजत होतं. मग अचानक असं काय घडलं की एप्स्टीन फाईलचं नावच पुढे येत नाही. मित्र, संपूर्ण जगाचा ब्रेन वॉश कोणत्या प्रकारे केला जातो सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या माणसाने हा जो वार सुरू केलाय इराण आणि इस्रायल मध्ये, याचं कारण असं आहे की संपूर्ण जगामध्ये यांचा विरोध चालू होता. अमेरिकामध्ये ठिकठिकाणी लोक प्रोटेस्ट करत होते. हे दिशा भटकवण्यासाठी वेगळं काहीतरी मोठं घडावं लागतं, मग लोकांचं लक्ष जात नाही. तुम्ही फक्त टाइमलाईन बघा, संपूर्ण गेम सांगतो. 19 फेब्रुवारीला प्रिन्स अँड्रूला अटक केलं जातं आणि 24 फेब्रुवारीला बिल गेट्स अपॉलॉजिस्ट फॉर एप्स्टीन फाईल आणि 26 फेब्रुवारीला हिलरी टेस्टिफाईज आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा प्रेसिडेंट रिझाईन करून टाकतो आणि 27ला बिल क्लिंटन टेस्टिफाईड. या 7 दिवसांमध्ये इतिहासातील आजपर्यंत सगळ्यात मोठे खुलासे झालेत. आता ह्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये युद्ध पेटलं जातं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करून इराणच्या सुप्रीम लीडरला संपवतात. आणि त्याच्या काही दिवसापूर्वी हेडलाईनला सगळीकडे बघन तिकडे फक्त आणि फक्त एप्स्टीन फाईल्स होत्या. आणि आता जगामध्ये प्रत्येक माणूस दारू, गोळा आणि धमाकेच बघत आहे सोशल मीडियाद्वारे. आणि ह्यामध्ये बिल गेट्सला डिफेन्सचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटतं आणि अँड्रू फ्री होतो. या 7 दिवसामध्ये 7 लोक फ्री झाले आणि जगामध्ये एक युद्धाचं भयानक रूप समोर आलं. म्हणजे मित्र बघा, लोकांची दिशाभूल कोणत्या प्रकारे केली जाते. आता कितीतरी लोकांना असं वाटत असं खरंच एप्स्टीन फाईल हे लक्षातच नाही राहिलं जसं युद्ध सुरू झालं. पण या 2 देशांमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा तोटा संपूर्ण जगाला आहे, एका देशाला किंवा 2 देशाला नाही. आता थोड्याच दिवसात भारतातलं पेट्रोल ऑइल सगळं संपेल आणि तिथून पेट्रोलची अजून महागाई वाढेल. मित्र, लक्षात ठेवा, ही मोठमोठे पॉलिटिशियन कसे सर्वसामान्याच्या डोक्यासोबत खेळतात. काय वाटतं तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा, हे युद्ध का सुरू झालं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.